कोल्हापूर शहरातील बेकायदेशीर नळ कनेक्शन धारकांसाठी महापालिकेनं 10 दिवसांची मुदत दिली आहे। या मुदतीनंतर अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 20,000 रुपयांचा दंड आणि त्यानंतर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा निर्णय पाणीपुरवठा विभागाच्या विशेष समितीच्या बैठकीत घेण्यात आला। कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा विशेष समितीची पहिली सभा सभापती संगीता सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी पाणीपुरवठा गळती, पाण्याच्या टाक्या, बेकायदेशीर नळ कनेक्शन, पाणीपट्टी वसुली आणि पंपिंग स्टेशनसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। शहरात 1,04,000हून अधिक घरगुती पाणी कनेक्शन असून पाणीपट्टीची सुमारे 41 कोटी रुपयांची थकबाकी आहे। वसुलीला गती देण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांवर सुमारे 1,500 घरांची जबाबदारी देण्याच्या सूचना करण्यात आल्यात। भविष्यात डिजिटल मीटरद्वारे पाणी वापराचं अचूक मोजमाप आणि बिलिंग करण्याचाही विचार सुरू आहे। शहरातील 38 पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता आणि देखभालीसाठी वार्षिक ठेका देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच गळती आणि दूषित पाण्याच्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी महानगरपालिकेकडे आलेल्या 2 रोबोंच्या सहाय्यानं सोमवारपासून तपासणी करण्यात येणार आहे। प्रभागनिहाय पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित करून नियमित पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्यात येणार आहे। जुन्या पंपिंग स्टेशनच्या दुरुस्ती आणि आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे। बालिंगा आणि पुईखडी इथल्या जुन्या पाणीपुरवठा यंत्रणांच्या दुरुस्तीवरही विशेष लक्ष देण्यात येणार आहे। काळंबावाडी पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्याच्या सूचना करण्यात आल्यात। शेंडा पार्क परिसरात 2 पाण्याच्या टाक्या आणि STP प्लांट उभारण्याबाबतही नियोजन करण्यात येणार आहे। दरम्यान पाणीपुरवठा व्यवस्थेच्या ऑटोमेशनसाठी सुमारे 35 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून याबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्यात येणार आहे। शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन रीतसर करण्यासाठी नागरिकांना 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। त्यानंतर तपासणी दरम्यान बेकायदेशीर कनेक्शन आढळल्यास प्रथम 20,000 रुपये दंड आणि त्यानंतर संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे। बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले। यावेळी पाणीपुरवठा विशेष समिती उपसभापती दीपा काटकर, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सदस्य अर्जुन माने, अजय इंगवले, माधुरी नकाते, स्वालिया बागवान, अर्चना बिरांजे, निलांबरी साळुंखे, जल अभियंता हर्षजित घाटगे, शाखा अभियंता सुनील भाईक, राजेंद्र हुजरे, जयेश जाधव, मयुरी पटवेगार, महानंदा सूर्यवंशी आणि कर्मचारी उपस्थित होते।